नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे खूप गोडवे गातो आणि ते खरंच आहे. महाराष्ट्राची आपली जी संस्कृती आहे ती आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा अशीच आहे. मग फक्त हा अभिमान जो आहे तो मिरवण्यापुरता असावा का? तो व्यक्त करण्यापुरता असावा का? की आम्ही जी परंपरा आमची जी महाराष्ट्राची आहे, जो सुसंस्कृतपणाची, सभ्यपणाची, शालीनतेची परंपरा आहे, वैचारिकतेची परंपरा आहे, प्रतिभेची परंपरा आहे, संयतपणे बोलण्याची परंपरा जी आहे, ती परंपरा नको का तिचं पालन नको का करायला? ते आत्ता जे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते किंवा काही राजकारणी किंवा अन्यही कोणी क्षेत्रातली जी मंडळी आहे ती करताना खरंच दिसतात का? सगळेच करत नाहीत असं नव्हे. पालन ह्याचं काही जण करत आहेत, पण तरीही आत्ता जे आपण ऐकतोय एकूणच तो पाहतो आहे किंवा त्याच्या जे ध्वनिमुद्रण आहे ते आपण जेव्हा ऐकतो ते आपल्याला ऐकायला मिळतं, तर ते काय ऐकायला मिळतं? त्यात नुसती शिवीगाळ असते. आणि शिवाय कोणते असतात? हे काही सामाजिक कार्यकर्ते तथा म्हणजे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आपण आहोत असे म्हणवून घेतात. काही तर आमदार खासदारही त्यामध्ये असतात, बोलणारे आमदार खासदारही काही त्याच्यामध्ये आहेत, की समोरच्याला ते फोनवरून एखाद्याला फोन लावायचा आणि त्याला आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या. ही आपल्या या आईचा आपण हा मान ठेवतो का? समोर आपली आई, समोरची आई ती पण आपलीच आई असते ना. मुळात परत स्त्रीला आपण मातेसमान मानतो ना. मग हा स्त्रीचा सन्मान आहे का आपल्या दृष्टीने? ही स्त्रीची प्रतिष्ठा आहे का? ती जपतोय का आपण? आपले जे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे महान आपली जी व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहे, जी थोर मंडळी होऊन गेली आहे, त्यामध्ये पुरुष असतील, स्त्रिया असतील, त्यांनी आपल्याला ही परंपरा घडवून दिलेली आहे का? तर नाही आहे. त्यांचा खरं तर केवढा वैचारिक स्तर होता, त्यांच्याकडे केवढा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा होता, तर ती परंपरा कुठे गेली? आणि आम्ही फक्त अभिमान मिरवायचा. येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे. कुठे आहे सन्मान? आई बहिणीवरून शिवी. त्याची आई तुझी आई सारखी नाही का? त्याची जर बहीण ही तुझी कोण लागत नाही आहे का? तुझी ती बहीणच आहे. मग स्वतःच्या आईला, बहिणीला शिव्या देत तुला कसं वाटेल? ह्याच्यात तुम्हाला काहीच वाटत नाही. तू जर त्याला शिव्या दिल्यास आई बहिणीवरून, तोही तुला देणार आहे. म्हणजे यांना शिव्या द्यायला काय वाटत नाही, शिव्या ऐकून घ्यायलाही काय वाटत नाही. ही कुठली पद्धत आहे? आणि हा आम्ही स्त्रीचा सन्मान करतो आहे का? दुसरी गोष्ट आहे की आमचा स्त्रियांकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे. आम्ही किती खालच्या स्तरावरून बघतोय. हे दुर्दैव आहे, हे वाईट आहे, हे संतापजनक आहे. हे सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे. सर्व क्षेत्रातील मंडळींनी याचा विचार करावा. असं ही वाईट गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे, क्लेशदायक गोष्ट आहे की स्त्रीकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे यातून व्यक्त होतं. एकीकडे आम्ही म्हणतो परत स्त्री आम्हाला माते समान आहे. सर्व स्त्रिया ह्या माते समान असतात. म्हणजे अगदी पत्नीची व्याख्या काय केलेली आहे? तर पत्नी क्षणाची पत्नी ते अनंतकाळची माता असते. एका विशिष्ट वयानंतर, कालखंडानंतर पत्नी माते समान असते. म्हणजे अन्य स्त्रिया, सर्वच अन्य स्त्रिया ह्या आपल्याला माते समान असणार आहेत, बहिणी समान असणार, भगिनी समान असणार आहेत. मग हे फक्त पुस्तकातून वाचण्यापुरतं असावं का? प्रवचनातून म्हणजे व्याख्यान देण्यापुरतं असावं का? प्रवचनातून सांगण्यापुरतं असावं का? त्याचं पालन कधी होणार? ह्या ज्या शिव्या आपण जे शिव्या ऐकतो फोनवरून, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आहोत असं म्हणवून घेतात. म्हणजे तो काही राजकारणी आहेत, असे काही मंडळींचे जे आपण फोन ऐकले. आता या माध्यमांच्या द्वारे एक चांगली गोष्ट आहे, हे संगणकीय युगाचा एक फायदा आहे की यांचा स्तर आपल्याला कळतोय. त्या निमित्ताने ह्या सगळ्यांचा जो स्तर आहे, त्यांचा पिंड काय आहे, त्यांचा वैचारिक स्तर काय आहे,
ते किती खालची पातळी गाठू शकतात आणि ते महिलांना म्हणजे समस्त स्त्री वर्गाला काय समजतात हे आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय, समजतंय. ह्या सगळ्या माध्यमांमुळे ते ऐकायला मिळतंय. ते ऐकायला मिळतंय, दुर्दैव आहे, हे वाईट आहे. पण ह्याच्यावर सगळ्यांनी कुणी विचार कसं करत नाही, ह्याच्यावर कुणी विचार कसं करत नाही. ह्याच्यावर विचार केला पाहिजे. ह्याच्यावर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरात आई बहीण आहे, तिचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि हीच आपली परंपरा आहे, हीच आपली परंपरा आहे. मग परंपरेचा अभिमान फक्त पुस्तकातून वाचण्यापुरता असावा का? आणि तो आत्ता फक्त पुस्तकातून वाचण्यापुरता की प्रवचनातून भाषण देण्यापुरता, व्यक्त होण्यापुरता दिसतो आहे. तसंच चित्र दिसतं आहे की आम्ही स्त्रीकडे कोणत्या दृष्टीने बघतोय. स्त्रीला सन्मान देतो का आम्ही? नाही देत आहोत. स्त्री मातेसमान आहे फक्त म्हणतो आम्ही, आचरणात आणत नाही आहोत. आई बहिणीवरून शिव्या, किती घाणेरड्या शिव्या आहेत, किती खालच्या पातळीवरची शिव्या आहेत. तुमच्या दोघांचे वाद आहेत, तुम्ही तिथं का नाही थांबत? तुम्ही एकमेकाला का नाही बोलत? तुम्ही तर त्या स्त्रीवर का जाता? तुम्ही तिथं थांबलं पाहिजे. तुम्ही एकमेकाला बोला, पण तिथं थांबत नाही. तुम्ही एकमेकाला बोलून थांबत नाहीत. तर हे सरळ सरळ त्याच्या आईवर जातात, तो ह्याच्या आईवर जातो, हा त्याच्या बहिणीवर जातो, त्याच्या पत्नीवर जातो आणि तो त्याच्या पत्नीवर येतो. जे एकमेकाला पत्नीवरून शिव्या, आईवरून शिव्या, बहिणीवरून शिव्या. म्हणजे तुम्ही स्त्रीला खेळणं समजता का? उपयोगाची वस्तू समजता का? स्त्रीला दर्जा नाही आहे का? स्त्रीला सन्मान नाही आहे का? स्त्रीला प्रतिष्ठा नाही आहे का? हे दिसतं यातून. तुम्ही स्त्रीला खेळणं समजताय. की काय झालं की शिव्या द्यायच्या, आईवरून शिव्या द्यायच्या, बहिणीवरून शिव्या द्यायच्या. ही तुमची संस्कृती आहे का? ही आपली संस्कृती आहे का? खरं तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, यशवंतराव चव्हाण हे करता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. त्यांचा केवढा वैचारिक स्तर होता, ते किती प्रज्ञावान होते, किती प्रतिभावान होते. तर ते आपण त्यांना आदर्श मानतो. आम्ही सांगतो असं की आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहेत, आम्ही त्यांचे पाईक आहोत, त्यांचे वारसदार आहोत. मग हा वारसा आहे का? हा वारसा आहे का? यशवंतरावांचा हा वारसा आहे का? यशवंतरावांनी आम्हाला हा दिलेला वारसा आहे का? ह्याचं पालन मी अशा रीतीने पालन करतो आहो का? हा अशा महापुरुषांचा किंवा महान व्यक्तिमत्वाचा, थोर मंडळींचा अपमान नाही का? असं आम्ही वागणं हे. तर मंडळी, या सगळ्यावर कुठेतरी विचारमंथन व्हायला हवं. आणि इथे सगळे गटतट, पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद सगळे विसरून, सगळ्या प्रकारचे भेद विसरून सर्वांनी एकत्र यायला हवं. आणि अशा मंडळींना कडक समज द्यायला हवी की कसं बोलावं, कसं वागलं पाहिजे. हा असंस्कृतपणा आहे, असभ्यपणा आहे, गलिच्छपणा आहे, गावंढळपणा आहे, हा अशोभनीय आहे. हा वारसा आम्ही येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? आमच्या माता बहिणीकडे बघण्याच्या दृष्टिकोन आमचा असा असावा काय? काही झालं की आईवरून शिवी दिली, काय झालं की त्याच्या बहिणीवरून शिवी दिली. त्याला आई बहीण आहे, तशी आपल्यालाही आई बहीण आहे. मग आपण जेव्हा त्याला शिवी देतो तर तोही आपल्याला शिवी देणार आहे. आणि ती शिवी आपल्याला काय वाटत नाही, हे दुर्दैव किती आहे. म्हणजे यातून आपला स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो. मग फक्त आम्ही प्रवचनातून सांगायचं का स्त्री माते समान आहे? मंडळी, याच्यावर नक्की कुठेतरी विचार व्हायला हवा. आणि अशा मंडळींना हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना फोन करत असतात, आई बहिणीवरून शिव्या देतात, किंवा काही आमदार खासदारही त्यातले आहेत की तेही फोन लावतात, तेव्हाही ते अशी शिव्या देतात, गलिच्छपणे शिव्या देतात. ह्यांना कुठेतरी समज द्यायला हवी. आणि ह्यांच्यावर समाजाचा अंकुश असायला हवा. मंडळी, आपल्यावर काय वाटतं आपण जेव्हा पाहिजे तेव्हा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.